हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल. तर हा व्लॉग आहे पहिला श्रावण सोमवारचा. तर त्या दिवशी काय झालं की आमच्या सोसायटीच्या बाजूची एक सोसायटी आहे, तर तिथे छान असं महादेवाचं मंदिराची उद्घाटन होतं आणि मूर्ती स्थापना होती. तर महाप्रसाद होता, तर आम्ही तिकडेच गेलेलो. छान असं महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही. छान होतं जेवण वगैरे. आणि मग हे मंदिर बघू शकता किती सुंदर आहे. खूपच सुंदर आहे आणि व्हाईट मार्बलमध्ये आहे आणि महादेवाची जी शिवलिंग आहे ते पण खूप सुंदर आहे. आणि बाहेरच्या साईडला कार्तिक स्वामी आणि हनुमानाची मूर्ती आहे आणि ह्या साईडला देवी आणि गणपती आहे. तर बघू शकता माझा मुलगा कसा किती छान नंदीच्या कानामध्ये काहीतरी विश मागतोय. असं त्याला मी कधी दर्शन घ्यायचं सांगितलं नाही, पण तो बघून असं शिकला आहे. तर छान असं दर्शन आम्ही घेतलं आणि खूप छान सजावट केलेली होती. छान असं होम हवन चालू होतं. महादेवाची पिंड बघू शकता किती सुंदर आहे, किती छान सजवलेलं आहे. हे देवी आणि गणपतीची मूर्ती पण किती सुंदर आहे. बाहेरचा हा म्हणजे एरिया आहे मंदिराच्या बाहेरचा, खूप सुंदर आहे. तर मग घरी आल्यानंतर मुलाला चॉकलेट दूध प्यायचं होतं, त्यासाठी चॉकलेट दूध बनवलं. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे हा किचनमध्ये बराच पसारा दिसत असेल तुम्हाला, तो तुम्ही इग्नोर करा. ॲक्च्युली मला हा व्लॉग बनवायचाच नव्हता, पण मुलगा फारच हट्ट करत होता की मम्मी बनव, व्लॉग बनव. तर शूटिंग तोच घेत होता. तर बघू शकता थोडा व्हिडिओ व्यवस्थित नाही आला तरी पण त्यांनीच बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की समजून घेसाल ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तर चहा मसाला करायचा होता, कारण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे असं वाटत होतं की छान झणझणीत चहा वगैरे झाला पाहिजे. तर म्हणून मग 7-8 विलायची, दालचिनी थोडी, 4-5 लवंग आणि 4-5 मिरे असे छान असे वाटून घेतले. पण हे छान असे वाटल्या जात नव्हते. मग त्यामध्ये मी साखर ॲड केली आणि छान असं बारीक वाटून घेतलं, बघू शकता. तर हा पसारा थोडासा इग्नोर करा. आणि माझा पण थोडासा लूक वगैरे मी काहीच आवरलेलं नव्हतं, कारण मला व्लॉग बनवायचाच नव्हता. पण मुलगा सारखाच फोर्स करत होता आणि परत तो मी व्हिडिओ हा पोस्ट करणार पण नव्हते, पण तोच म्हणते की मम्मी पोस्ट केला आहे का नाही, कर. आणि काय झालं की आजच ना म्हणजे ह्याच दिवशी मेशोवरनं मला एक पार्सल रिसीव झालं होतं. तर ते पार्सल आरवला खूपच आवडलं आणि त्यामुळे तो म्हणत होता की मम्मी व्लॉग बनव आणि व्लॉगमध्ये ते पण शेअर कर प्रोडक्ट. तर त्यामुळेच चाललेलं होतं त्याचं. तर बघा हेच स्पून आम्ही मागवले होते मेशोवरनं आणि आज ते म्हणजे मागच्या ह्या सोमवारी पहिल्या सोमवारीच आले होते. तर 4चा सेट आहे, खूप सुंदर आहेत आणि क्वालिटी पण छान आहे. गोल्डन मस्त दिसतात आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे. तर तुम्ही पण मागू शकता. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण देते. कम्युनिटी पोस्टला पण ऑलरेडी आहे. ह्याचे शॉर्ट पण ऑलरेडी बनवून झालेले आहेत, पण हा व्हिडिओच लेट येतो आहे. हा खूप स्वस्त आहे है ना मम्मी? खूप स्वस्त आहे. 74 to 80 रुपीजमध्ये आरामी येते, आरामात येते. हां. आणि लुक पण छान आहे. मेशोवरून घेतलेला आहे. हां. चला आता मी चाय बनवणार आहे हा मसाला वापरून. तर तुम्ही बघू शकता इथे दूध गरम होत आहे. त्यात आपण हा मसाला टाकू थोडा. कोणाला मला पण मजा येते करायला. आणि थोडी साखर टाकू. आणि थोडी चाय पत्ती. हे बघा, हे वाले जे तीन डब्यांचा सेट आहे काचेचे, तर हे आम्ही होम सेंटरमधून घेतलेले आहेत. आरू दाखवू इथे. हा होम सेंटर फिनिक्स मॉल मध्ये आहे ना मम्मी? फिनिक्स मॉल वडगाव शिरी आहे ना? हे विमाननगर. कॉफी, टी, शुगर हे 3 जे आहेत ते होम सेंटरमधून घेतलेले आहेत आणि हे 3 आहेत ते डीमार्टचे आहेत. खूप छान दिसते रे मम्मी. लाईट लावू.
आता ह्याची लिंक मी देऊ शकत नाही, हे तुम्ही जाऊन पर्सनली घेऊ शकता. चलो चाय देखते हैं कैसा है. वाव, स्मेल खूप सुंदर येतोय. हो ना, असं वाटतंय की की कोणाला कफ असला तर मग हे जरूर प्या. तुमचा कफ लगेच खतम होते, क्योंकि याच्यामध्ये इतके स्पायसेस पण असते. स्पायसेस आहेत आणि स्पायसेस आपला खोकला, सर्दी आणि कोल्ड पासून आपल्याला दूर करणार आहेत. त्यामुळे हा मसाला नक्की बनवा आणि ह्या पावसाळ्यामध्ये चहाचा आनंद घ्या. हा मसाला चाय आहे ना मम्मी? हा, तुला प्यायचंय? मी थोडा पितो. बरं, माझ्या आळूला सर्दी झाली आहे तर तो पण हा मसाला चहा पिणार आहे थोडा. चला तर आपण गाळूया चहा. बस मी अर्धा कप घेणार आहे. तुला कशात प्लेटमध्ये देऊ? मम्मीने पप्पाला पप्पा पिणार नाही. पिते ना ते. हा, मग जास्त करू का थोडा? वाढू? वाढ. बंद कर. बरं, तोपर्यंत बंद कर. तोपर्यंत मी कॅमेरा बदललं ना. हे बघू शकताय तुम्ही किती छान घट्ट चहा झाला आहे आणि याचा स्मेल तर इतका छान येतोय ना, खूप अप्रतिम. तर हे बघा, गोल्डन स्पून किती सुंदर दिसत आहेत. हे मी हॉलमध्ये असं शॉर्ट बनवण्यासाठी मुद्दाम व्हिडिओ बनवत होते. खरंच खूप क्वालिटी छान आहे आणि तुम्ही घेऊ शकता. तुमच्या किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलवरती जर ठेवलात तर लुक अगदी ॲस्थेटिक येतो आणि खूप सुंदर दिसणार आहेत. तर त्यामुळे नक्की तुम्ही हे प्रोडक्ट बाय करू शकता. तर संध्याकाळी मग हा बेत बनवला. आम्हाला दाल खिचडी खायची होती, त्यामुळे छान असे इंद्रायणी राईस होता आणि 2 डाळी, मुगाची डाळ आणि तूर डाळ टाकून छान भिजू घातलेलं होतं आणि ह्याचा इंद्रायणी तांदळाचा खूपच छान असा दाल खिचडी होते. कारण चिकट होतो ना आणि खूपच जास्त हा डायरेक्ट शेतातून घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ, तर त्यामुळे खूपच टेस्टी आहे आणि खूपच छान स्मेल येतो. तर मग म्हटलं चला, जोपर्यंत कुकर शिट्ट्या देत नाही तोपर्यंत आपण पण मूवी थोडीशी एन्जॉय करावी म्हणून सन ऑफ सरदार 2 मूवी लागलेला होता आणि आम्ही दोघं पण, मी आणि मिस्टर, मूवी बघत होतो. तर थोडा वेळ बघावं म्हटलं, जोपर्यंत आपली दाल खिचडी रेडी होत नाही तोपर्यंत. किचनमध्ये थोडा पसारा दिसतोय तर तो इग्नोर करा, तब्येत ठीक नसल्यामुळे आहे आणि माझा अवतार पण तब्येत ठीक नव्हती. तर हे रात्रीचा बघू शकता, रात्रीचा लूक बघू शकता गॅलरीमधून. छान असा थोडासा पाऊस येतच होता आणि थंडगार वातावरण झालेलं होतं आणि गॅलरीमध्ये आल्याशिवाय असं छान वाटतच नाही. त्यामुळे सारखं माझं चालूच असतं गॅलरीमध्ये येणं वगैरे. आणि म्हटलं चला आता आरवला बोलवावा जेवण करण्यासाठी. दाल खिचडी रेडी झाली होती. म्हटलं चल बाळा, चल आता टी व्ही बंद कर, तू इकडं बघतोय मस्त आपला टी व्ही आणि तिकडे आमचा मूवी चालू होता. तर म्हटलं चला मूवी बघत आता आम्ही जेवायला घेतो आहे. दाल खिचडी, पापड, लोणचं, कांदा आणि तूप. तर असं छान असं हे तरी थोडं खायला बरं लागलं, त्यामुळे छान असं जेवण वगैरे घेतलं. आणि मिस्टरांना तूप आवडत नाही, फक्त त्यांना पोळीसोबतच तूप लागतं, नाहीतर मग लोणचं वगैरे तेच आवडतं त्यांना. तर मग त्यांना लोणचं दिलं आणि मी आणि आरव तूप टाकून आम्ही छान जेवण करतो आहे. आणि व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान